एका शांत गावात सकाळच्या वेळी वारा अलगद सुटलेला आहे. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येतो. अशा वातावरणात आपण डोळे मिटून बसतो. मनात फक्त एकच विचार, स्वामी समर्थांची आठवण. आपण अनुभवतो की आपण स्वामींच्या चरणी बसलो आहोत. स्वामी समर्थ म्हणाले होते, नाम घेतलं की संकट दूर होतात. ही वाणी आपल्याला आधार देते. जणू ते आपल्या जवळ बसले आहेत आणि आपल्याला सांगत आहेत, लेकरांनो, धीर धरा. मी आहे ना. आपल्या आयुष्यात कधी अंधार येतो, कधी मन उदास होतं, कधी अपयश पाठी लागतो. पण आपण आठवतो स्वामी समर्थांचं वचन, भिवू नकोस, समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तेवढं आठवलं तरी मन हलकं होतं. आपण कल्पना करतो की आपण स्वामींच्या पायाशी बसलो आहोत. त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे. तो स्पर्श मनाला शांतता देतो. आपल्या सर्व भीती, चिंता, त्रास त्या स्पर्शाने दूर होतात. स्वामी समर्थ सांगतात, मन शुद्ध ठेवा, सेवा करा, नामस्मरण करा. ही 3 वाक्यं जणू आपल्या जीवनाचा आधार आहेत. आपण हळूहळू श्वास घेतो आणि प्रत्येक श्वासाबरोबर त्यांच्या नावाचा जप करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संपूर्ण वातावरणात त्यांच्या नावाचा नाद भरतो. जणू वारा, झाडं, पक्षी सगळेच त्या नामाचा जप करत आहेत. आपण त्या जपात सामील होतो. मन शांत होतं, त्रास दूर होतो, आत्मा आनंदी होतो. स्वामी समर्थ आपल्या मनाला सांगतात, धन, मान, पद या गोष्टी तात्पुरत्या आहेत. खरी संपत्ती म्हणजे भक्ती आणि नामस्मरण. आपण जाणतो की ही शिकवण आयुष्य बदलून टाकणारी आहे. हळूहळू आपण अनुभवतो की आपण एकटे नाही. आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. जिथे जिथे आपण जातो तिथे त्यांचं संरक्षण आहे. रात्री अंधारातही त्यांची छाया आपल्या भोवती असते. दिवसाच्या प्रकाशात त्यांचा आशीर्वाद आपल्या मार्गाला उजळतो. आपण मनात ठरवतो, आता रोज थोडा वेळ त्यांच्या नामस्मरणाला देईन. कितीही व्यस्त आयुष्य असलं तरी काही क्षण स्वामी समर्थांसाठी काढेन. कारण हे क्षण मला खरा आनंद देतात. स्वामी समर्थ म्हणतात, साध्या साध्या गोष्टीत समाधान शोधा. लोभ करू नका, प्रेमाने वागा. हे शब्द आपण आपल्या मनात साठवून ठेवतो. असं करत करत आपला वेळ शांततेत जातो. आपण जाणतो की आपल्याला खरी सोबत हवी असेल तर ती स्वामी समर्थांची आहे. त्यांचं नाव घेतल्यावर मन स्थिर होतं, विचार शुद्ध होतात आणि आयुष्याला खरी दिशा मिळते. शेवटी आपण नम्रतेने म्हणतो, श्री स्वामी समर्थ.